नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. काही गोष्टींना बाहेरून खूप शांत वाटतात, पण आत एक वेगळंच वादळ सुरू असतं. आजची गोष्ट अशाच दोन लोकांची आहे. एक जण आहे शिस्तीचा हिवाळा, तर दुसरी म्हणजे जणू काही उत्साही वसंत. चला त्यांच्या या अनोख्या गोष्टीत जरा डोकावून पाहूया. या ओळी आहेत मानसीच्या. बघा ना, पाऊस एकच, पण त्यात ती शोधत होती गाणं आणि सुहास शोधत होता स्वतःला. एकाच वेळी एकाच ठिकाणी असूनही दोघांची दुनिया किती वेगळी होती. आणि खरं सांगायचं तर हीच त्यांच्या नात्याची खरी सुरुवात होती. त्यांचं नातं म्हणजे कसं, जणू दोन वेगवेगळे ऋतू एकत्र येत होते. त्यांचे स्वभाव इतके वेगळे होते की त्यातूनच एक नवी, एकदम वेगळी गोष्ट जन्माला येणार होती. म्हणजे सुहास होता अगदी कडक शिस्तीच्या हिवाळ्यासारखा, तर मानसी होती वसंत ऋतूची पहिली झुळूक. एकाला शांतता आवडायची, तर दुसऱ्याच्या आयुष्यात फक्त गाणीच गाणी होती. तो लोक काय म्हणतील या विचारांच्या चौकटीत अडकलेला, तर ती त्याच चौकटी मोडून आयुष्याचा जणू उत्सव साजरा करणारी. दोघांमध्ये जमीन अस्मानाचा फरक होता, पण कदाचित याच फरकामध्ये एक विलक्षण आकर्षण दडलेलं होतं. मानसीला मात्र सुहासच्या त्या शांत संयमी स्वभावाच्या आत एक प्रामाणिक माणूस दिसला होता. तिला कुठेतरी वाटत होतं की हा माणूस म्हणजे एक सुकलेलं फूल आहे, ज्याच्या आत सुगंध अजूनही आहे. फक्त तो पुन्हा जागृत करायची गरज आहे. चला तर मग आता वळूया त्यांच्या प्रवासाच्या खऱ्या सुरुवातीकडे. त्यांची पहिली भेट झाली एका पारंपरिक कार्यक्रमात, जिथे कांदेपोह्यांचा सुगंध दरवळत होता, पण मनात प्रश्नांची एकच गर्दी होती. त्यांची गोष्ट आजच्या काळातल्या अनेक तरुणांसारखीच सुरू झाली. शादी.com वर प्रोफाईल मॅच झाली, दोन्हीकडच्या घरच्यांची पसंती मिळाली आणि मग ठरला तो दिवस, कांदेपोह्यांचा कार्यक्रम. घरात पाहुण्यांची वर्दळ, गप्पांचा आवाज आणि या सगळ्या गोंधळात जेव्हा सुहास समोर आला, तेव्हा फक्त 2 सेकंदांसाठी त्यांची नजरानजर झाली. पण त्या 2 सेकंदातच मानसीच्या मनाने आपला निर्णय देऊन टाकला होता. आता हा कांदेपोहे कार्यक्रम म्हणजे केवळ एक नाश्ता नसतो, तर 2 कुटुंबांना आणि महत्त्वाचं म्हणजे 2 व्यक्तींना एकत्र आणणारी एक खूप जुनी आणि महत्त्वाची महाराष्ट्रीयन परंपरा आहे. त्यांच्यात जेमतेम काही मिनिटं बोलणं झालं, तेही अगदी कामाबद्दल औपचारिक. पण त्या बोलण्यातच मानसीच्या लक्षात आलं की सुहास तिथे फक्त शरीराने हजर आहे, मनाने नाही. तो केवळ एक कर्तव्य म्हणून घरच्यांच्या आग्रहामुळे तिथे आला होता. आणि गंमत बघा, सुहासला हे नातं पुढे न्यायची अजिबात इच्छा नसताना नकार का द्यायचा याचं त्याच्याकडे कोणतंच ठोस कारण नव्हतं. आणि म्हणूनच दुसऱ्याच दिवशी त्याच्या घरून होकार आला. कधीकधी नशिबाचे खेळ असेच असतात, नाही का? पुढे मेसेजेसवर बोलणं सुरू झालं, पण सुहासच्या मनात अजूनही शंका होती. त्याला वाटत होतं की मानसीसुद्धा कुठल्या तरी दबावाखाली हो म्हणतीये. तेव्हा मानसीने एकदम स्पष्टपणे सांगितलं की नात्याचा पाया हा प्रामाणिकपणावरच असला पाहिजे. तिच्या या थेट आणि खऱ्या बोलण्याने सुहासला कुठेतरी पहिल्यांदा विश्वास वाटला. आणि मग आला तो दिवस, ती भेट, जिने या कथेला एक असं वळण दिलं जे ते कधीच विसरू शकणार नाहीत. एक अशी भेट जिथे शब्दांपेक्षा जास्त संवाद पावसाने आणि नजरेने साधला. 3 तास विचार करा, पहिल्यांदाच भेटणारे 2 अनोळखी लोक तब्बल 3 तास बोलत होते आणि त्यांना वेळेचं भान सुद्धा राहिलं नव्हतं. हीच तर त्या भेटीची खरी जादू होती. जरा कल्पना करा, बाहेर रिमझिम पाऊस पडतोय, कॅफेचा एक शांत कोपरा आहे आणि समोर 2 माणसं बसली आहेत. हळूहळू त्यांच्या मनातल्या संकोचाच्या आणि भीतींच्या भिंती जणू वितळत होत्या. तो त्याच्या कामाबद्दल, आयुष्याबद्दल सांगत होता, तर ती तिच्या स्वप्नांबद्दल बोलत होती. आणि त्या दिवशी त्या शांततेच्या मागे लपलेला एक खरा, प्रामाणिक सुहास मानसीला दिसला. त्या भेटीनंतर मानसीच्या मनात या ओळी आपोआपच उमटल्या. तो कांदेपोह्यांचा कार्यक्रम जरी काही क्षणांचा असला, तरी त्यांच्या मनाची तार मात्र तेव्हाच जुळली होती. त्या 3 तासांच्या संवादाने सुहाससाठी सगळंच बदलून टाकलं होतं. त्याला आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या भविष्याचं एक अगदी स्पष्ट चित्र दिसलं. त्याला हे जाणवलं की हीच ती मुलगी आहे जी त्याच्या शांत आयुष्यात पुन्हा एकदा गाणी घेऊन येऊ शकते. ही कविता म्हणजे जणू त्या 3 तासांचं सार आहे. तिथे शब्दांची गरजच नव्हती, नजरेतूनच एक अनोखा संवाद सुरू होता. प्रेमाच्या जुन्या रीतिरिवाजांची काहीच गरज वाटली नाही, कारण त्या भेटीतच एक खरं आणि खूप खोल नातं तयार झालं होतं. सगळं काही अगदी स्वप्नासारखं जुळून येत होतं. पण म्हणतात ना, प्रत्येक सुंदर गोष्टीत एक अनपेक्षित वळण येतच. आणि इथेही एक असं वळण आलं जे थेट भूतकाळातून आलं होतं. ती 3 तासांची भेट दोघांसाठीही खूपच खास ठरली होती. पण सुहासच्या मनातलं एक वादळ काही केल्या शमत नव्हतं.
त्याला एका गोष्टीची सतत टोचणी लागून राहिली होती. सुहासला हे पक्क माहीत होतं की मानसीसारख्या मोकळ्या पारदर्शक मुलीसोबत नात्याची सुरुवात करताना तो काहीही लपू शकत नाही. त्याला त्याच्या भूतकाळातली एक अपूर्ण गोष्ट तिला सांगायची होती, त्याच्या असहाय्यतेची गोष्ट, जी कदाचित सगळं काही बदलू शकली असती. आणि त्याने मानसीला फोन केला. त्याचा आवाज खूप जड झाला होता. त्याने जे वाक्य उच्चारलं त्याने या सुंदर कथेला एका अशा वळणावर आणून ठेवलं जिथे पुढे काय होणार याचा कुणालाच अंदाज नव्हता. सुहासच्या भूतकाळात असं काय दडलं होतं जे ऐकून मानसीचा निर्णय बदलू शकला असता. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.